तर खरं नाही विक्स झाला आहे, पण तो बाहेर येऊन तर घरात लोकांना ब्लेम करतोय, त्यांच्यावर कमेंट्स करतोय की नाही तन्वी फेक आहे, विशाल फेक आहे आणि प्राजक्ता से आहे. जसं की आपण बघितलं होतं, तो जेव्हा घरामध्ये होता नॉमिनेशन, जेव्हा फ्रूट्सचा टास्क होता तेव्हा तो प्राजक्ताचा आणि त्यांचे जे चाळे चालू होते, मला तर असंच वाटते की बिग बॉसने त्याला जे चाळे तो करत होता त्यासाठीच त्याला घराच्या बाहेर काढले. आणि तो आता बाहेर येऊन बोलतोय की नाही जे रिअल आहे, मी रिअल खेळलो म्हणून मला बिग बॉसने काढलं घराच्या बाहेर. तर त्याचं असं आहे, तुला आले होते खूप सारे डोहाळे जेवणाचे ऑफर्स, त्याच्यामुळे तू बिग बॉसला बोलला असेल किंवा तुझ्या बाहेरचे लोक जे होते, जे डोहाळे जेवणाचे ऑर्डर्स घेत होते तुझ्या नावाने, ते बोलले असणार की करणला काढा घराच्या बाहेर. आणि बऱ्याचशा तू कमेंट करतोयस, तू घरामध्ये लावून पण तन्वीला टार्गेट केलंस. आणि विशालच्या समोर बोलायची तुझ्या मनात दम नाही होता, विशालला तू काही बोलत नाही असं होतास. आणि घराच्या बाहेर येऊन बोलतोयस की विशाल फेक आहे, तन्वी फेक आहे, आरबी फेक आहे. पण तुझा घरामध्ये गेम फक्त आरबीच्या आणि तन्वीच्या भोवतालीच होता. आणि बाहेर येऊन पण बोलतोय की भाऊच्या धक्क्यावर जे भाऊ बोलतात ते सगळं करेक्ट नाही आहे आणि मी जे सांगतोय ते चुकीचं नाही आहे. म्हणजे तुला काय बोलायचं आहे, तुला जायचं नाही आहे का फायनलला? जेव्हा राहणार ट्रॉफी कोणीतरी घुसकून घेऊन जाणार, तुझी प्राजक्ता तर नाही घेऊन जाणार, नेक्स्ट वीकला तिचं एविक्शन हे फिक्स आहे. तर तुला जायचं नाही आहे जेव्हा कार्यक्रम राहणार, सगळेजण येणार तिथे. तुला भीती नाही वाटत का भाऊ कशी वरात काढेल तुझी म्हणून, जेव्हा फायनल राहणार आणि सगळ्या कंटेस्टंटना बोलवणार आणि तू आता लगेच 2 दिवस झाले घराच्या बाहेर गेलायस, तसे इंटरव्ह्यूज देतोय. ठीक आहे, चल तू तन्वीला बोललास की तन्वी फेक आहे, मग विशालला पण तू बाहेर आल्याच्या नंतर बोलतेस की विशाल फेक आहे. मग तुझ्यामध्ये तेव्हा तुला गट्स नव्हते का तुझ्यामध्ये विशालला नॉमिनेट करायचं? एक पण वेळा तू त्याला नॉमिनेट नाही केलंयस. सोनावणे वहिनी